नमस्कार. रामराज्य म्हणजे आदर्श राज्यव्यवस्था जिथे न्याय, नीती, सत्य आणि धर्म यांचा विजय होतो. तर आज आपण रामराज्य म्हणजे काय आणि त्याविषयी अधिक माहिती बघतो. तर हिंदू धर्मशास्त्रानुसार रामराज्य हा प्रभू श्रीरामाच्या राज्याचा आदर्श आहे, जिथे प्रत्येक नागरिक सुखी, सुरक्षित आणि समृद्ध होता. रामराज्याची काही वैशिष्ट्ये आपण बघतो. नंबर 1, न्याय आणि समानता. सर्व नागरिकांना समान न्याय मिळत असे. नंबर 2, सदाचार आणि नैतिकता. राजा आणि प्रजेने नैतिकतेचे पालन केले पाहिजे. तर पूर्वीपासून रामराज्य हे आपल्या भारतामध्ये होते. आता पुन्हा मोदीजींचे जे स्वप्न आहे तेही आपण आता साकार करूया. नंबर 3, संपन्नता आणि शांती. राज्यात भरभराट, शांतता आणि समाधान होते. नंबर 4, कर्तव्यनिष्ठ राजा. तर राजा हे जनतेच्या कल्याणासाठी कार्य करावे असे प्रत्येक राजाचे कर्तव्य असते आणि ते प्रत्येक राजाने त्यांचे कर्तव्य हे पार करावे. तर हे राम राज्यामध्ये होते. धार्मिक सहिष्णुता आणि धर्म. तर सर्व धर्म आणि विचारसरणींना आदर मिळतो. हे सर्व महात्मा गांधींनीही रामराज्याची संकल्पना मांडली होती, जी स्वातंत्र्योत्तर भारतासाठी एक सामाजिक आणि नैतिक ध्येय मानली गेली. त्यात लोकशाही, समानता आणि सर्वांसाठी न्याय यावर भर होता. आता जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जर तुम्हाला याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार.